श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, अन्यायाला वाचवण्यासाठी अन्याय करणं म्हणजे अन्यायच असतोय, पण न्यायाला वाचवण्यासाठी अन्याय करणं हा न्याय असतोय. म्हणून श्रोते हो, न्याय आणि अन्यायाची व्याख्या ही कालपरत्वे बदलत असते. न्यायपंडितांनी आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी कलमांच्या आणि पुराव्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या न्यायालयापुढं आपला गळा कितीही फाडला ना, तरी ते न्यायालय किंवा ते पंडित खरा न्याय करू शकत नाही. आणि म्हणूनच श्रोते हो, देवाला या पृथ्वी तलावावर अनेकदा जन्म घ्यावा लागला. मात्र न्याय करण्यासाठी अवलंबलेला कोणताही मार्ग हा न्याय प्रविष्टच असतोय. श्रोते हो, म्हणून मूर्खाच्या तोंडाला कधी लागायचं नाही. अतिशहाण्याला कधी समजावण्याचा प्रयत्नही करायचा नाही. आळशानं कामाड्याला काम सांगू नये. अडाण्यानं बुद्धिवानाला शिकवू नये. आपला समज आणि आपलं कर्तृत्व हे जेवढं असेल ना, त्याचा उपयोग फक्त आपल्यासाठीच असतोय. आणि ते लोक जाणतात आणि तेवढीच किंमत आपल्याला देतात. श्रोते हो, दुसऱ्यांना धडा देऊन आपली किंमत वाढत नसते, उलट ती कमी होत असते. म्हणून श्रोते हो, लोकांना शिकवण्यात नव्हे तर लोकांच्याकडून शिकण्यात खरं शहाणपण असते. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आज उद्या करता करता आयुष्य संपून जातं. मनासारखं जगायचं मात्र राहून जातं. वेळ सर्वांवर येते, फक्त हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवेल. विरोधक जेवढे विरोधात लढतील तेवढे आपण रुबाबात जगायचं. यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या सीमा या ओलांडाव्या लागतील. मनातून उतरल्यावर काय हिरा आणि काय कोळसा काही फरक पडत नसतो. प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत, पण या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यालाही शक्य करतात. अपेक्षा संपल्या की मन शांत आणि हलकं होतं. आजकाल कोण मित्र कोण शत्रू होते हे कळणं जरा मुश्किल झाले. कारण बोलताना तर सगळे गोड बोलत आहेत, पण मागे मात्र पद्धतशीरपणे आपल्या चांगुलपणावर वार करत आहेत. हवेत तर पक्षीही उडतो आणि माशीही उडते, पण उडून कोण कुठं बसतंय यावर त्याची लायकी ठरत असते. एकदा राधेनं कृष्णाला विचारलं, प्रेम करून काय फायदा आहे? कृष्णानं उत्तर दिलं, जिथं फायदा बघितला जातो तिथं प्रेम नसतं. आवडत्या व्यक्तीचं आयुष्यातून अचानक निघून जाणं हे सहन होणारं नसतं. आयुष्यात अशा व्यक्तीची वाट पाहणं सोडून द्या, जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात. मनसोक्त रडून घ्यावं जवळ कोणी नसल्यावर, मग सहज हसायला जमतं चार चौघात बसल्यावर. स्वतःपेक्षा जास्त महत्व कोणालाच देऊ नका, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांना सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. मित्र आणि पैसा कोणीही कमावतो, पण माणुसकी कोणालाही जपता येत नाही. कोणावर एवढं पण प्रेम करू नका की तुम्ही त्याला विसरू शकणार नाही, कारण आयुष्य
माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात. कोणाला धोका देण्या अगोदर थोडा विचार नक्की करा, कारण कर्म हे गोल असतं जे फिरून परत तुम्हाला भेटत असतं. राखेच्या खाली विस्तव लपलेला असतो, तो कधी पण आगीचा भडका उडवू शकतो. म्हणून शांततेला कमजोरी समजू नका. पाच लाखांची कार आणि बँकेत 50 लाख असलेली व्यक्ती व्हा. 50 लाखांची कार आणि बँकेत 5 लाख असलेली नाही. लक्षात ठेवा, आपल्या लायकीच्या लोकांनाच देव आपल्या सानिध्यात टिकवून ठेवतो. लायकी नसलेली लोक आपोआप आपल्यापासून लांब होतात. स्वतः कोसळलेला माणूसच दुसऱ्याला सावरू शकतो, कारण कोसळण्याचं दुःख हे त्याला माहीत असतं. चांगल्या चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव महत्वाचा असतो, कारण चेहरा वयानुसार बदलतो, पण चांगला स्वभाव आयुष्यभर साथ देतो. पुस्तकात वाचलेल्या सत्यापेक्षा व्यवहारात अनुभवास येणारं सत्य हे फार वेगळं आणि डोळं उघडणारं असतं. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय हे जर माहीत नसेल, तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला चार चौघात मत मांडण्याचा अधिकार हा अजिबात नसतो. आपण कडू पण राहायचं आणि गोड पण राहायचं, फक्त चव समोरच्या वागण्यानुसार बदलायची. माणसाच्या कष्टाला, प्रामाणिकपणाला काहीच किंमत नाही. किंमत फक्त त्याच्याकडे किती पैसा आहे आणि तो किती चैनीत जगतोय याला आहे. म्हणून तर नात्यांचं गणित आज विस्कटत चाललंय. निभावणारा प्रॉमिस देत बसत नसतो. जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका, कधी कोणाला दुखावू नका. कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा, वेळ आणि काळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते. फितूर तेव्हाही होते, गद्दार आताही आहेत, पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. हा नियतीचा नियम आहे. विश्वास कमवायचा असेल तर प्रामाणिक राहावं लागतं.